Good evening, students. You are watching my channel Shine in Law with Dr. Mithun. I welcome you all on my channel. आज आपण डिस्कस करणार आहे एक महत्त्वपूर्ण सुप्रीम कोर्टाने दिलेला सर्वोच्च न्यायालयाने डिसाईड केलेला निर्णय, आणि तो म्हणजे इंदिरा स्वानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर मागचा व्हिडिओ जो आपण अनुच्छेद 16च्या संदर्भात बघितला, त्याच्या संदर्भानेच हा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर यालाच आपण मंडल कमिशन केस असंही म्हणतो. OBC रिझर्वेशन या केसमुळे अधोरेखित करण्यात आलं. आता याचं पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येतं की 1979 साली मोरारजी देसाई यांचं जे सरकार होतं त्यावेळी ते प्राईम मिनिस्टर होते, आणि त्यांच्या सरकारने दुसरं बॅकवर्ड क्लास कमिशन जे आहे, जे अनुच्छेद 340 जे संविधानामध्ये आहे त्याच्या अंतर्गत नेमणूक केली त्या बॅकवर्ड क्लास कमिशनची. आता ही नेमणूक कशासाठी केली तर अंडर द चेअरमनशिप ऑफ श्री BP मंडल. BP मंडल हे त्याचे चेअरमन होते त्या कमिशनचे, आणि त्यांना इन्व्हेस्टिगेट करायचं होतं सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. आणि त्याच्या संदर्भाने त्यांना काही रिकमेंडेशन द्यायच्या होत्या की कुठल्या स्टेप्स उचलल्या गेल्या पाहिजेत फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. आणि मग या कमिशनने काय केलं, 3743 या अशा जातींची त्या ठिकाणी छाननी केली आणि त्यांना सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस या कॅटेगरीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलं. आणि मग या कमिशनने रिकमेंडेशन दिली की बाबा 27% जे रिझर्वेशन आहे गव्हर्मेंट जॉबमधलं ते ह्या जातींसाठी त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि मग ज्यावेळी हे रिकमेंडेशन त्यांनी दिलं त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की ते जे जनता दलचं गव्हर्मेंट होतं मोरारजी देसाईंचं, ते गव्हर्मेंट इंटरनल त्यांचे जे काही फ्रॅक्शन होते त्याच्यामुळे ते मायनॉरिटीमध्ये गेलं आणि ते गव्हर्मेंट कोलॅप्स झालं, कोसळलं. आणि त्याच्यानंतर मग परत एकदा आपण बघतो की इंदिरा गांधीजींचं त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर म्हणून नेमणूक झाली आणि त्यांचं त्या ठिकाणी सरकार आलं. पण मग ज्यावेळी त्यांचं सरकार आलं त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की जे काँग्रेसचं गव्हर्मेंट होतं त्यांनी ह्या ज्या काही रिकमेंडेशन होत्या मंडल कमिशनच्या, त्या रिकमेंडेशन त्या ठिकाणी लागू केल्या नाहीत. आणि मग लागू केल्या नाहीत आणि त्याच्यानंतर परत जो 1990चा पिरियड आहे त्या 90च्या पिरियडमध्ये काँग्रेस जे आहे ते परत एकदा निवडणुकीमध्ये डिफीट होते, हरते. आणि त्याच्यानंतर मग VP सिंग हे जनता दलचे जे प्रधानमंत्री आहेत ते त्या ठिकाणी होतात. आणि मग VP सिंग त्यांच्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्येच, कार्यक्रमामध्येच त्यांनी हे प्रॉमिस केलेलं आहे की मंडल कमिशनच्या ज्या काही रिकमेंडेशन आहेत त्या आम्ही संपूर्ण देशामध्ये लागू करू. आणि मग VP सिंगचं गव्हर्मेंट त्यावेळी ज्यावेळी फॉर्म होतं त्यावेळी त्यांनी काय करतात की एक ऑफिस मेमोरंडम इश्यू करतात. आणि त्या ऑफिस मेमोरंडममध्ये ते 27% जे रिझर्वेशन आहे ते बॅकवर्ड क्लासेसला गव्हर्मेंट जॉबमध्ये किंवा गव्हर्मेंट सर्व्हिसेसमध्ये त्या ठिकाणी आरक्षित करतात, त्यांना ते लागू करतात. आणि मग हा जो OBCचा जो रिझर्वेशन जे लागू केलं जातं ॲज पर द रिकमेंडेशन ऑफ मंडल कमिशन, त्याला संपूर्ण देशामध्ये विरोध केला जातो. आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये त्या अनुषंगाने रीट पिटिशन फाईल होते. आणि मग त्या रीट पिटिशनमध्ये हा जो ऑफिस मेमोरंडा आहे किंवा ऑफिस मेमोरंडम आहे तो मेमोरंडम त्या ठिकाणी चॅलेंज केला जातो. मग सुरुवातीला 5 जजेसचं बेंच असतं, ते 5 जजेसचं बेंच हा निर्णय देण्यासाठी त्या ठिकाणी गठीत केलं जातं. आणि नंतर आपण असं बघतो की अनफॉर्च्युनेटली जनता दलचं जे गव्हर्मेंट आहे ते पण त्या ठिकाणी कोलॅप्स होतं बिकॉज ऑफ द इंटरनल डिफेक्शन्स. आणि मग जनता दलचं गव्हर्मेंट कोलॅप्स झाल्यानंतर पुन्हा एकदा पार्लमेंटरी इलेक्शन्स ज्यावेळी होतात त्यावेळी काँग्रेस पार्टी परत एकदा सत्तेमध्ये येते. आणि काँग्रेस पार्टी सेंटरमध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की PV नरसिंह राव
हे त्या ठिकाणी प्रधानमंत्री होतात आणि पी व्ही नरसिंहराव काय करतात, पुन्हा एकदा तो ऑफिस मेमोरंडम जो आहे तो त्या ठिकाणी साधारण 1991ला इश्यू करतात. पण जो आधीचा जो व्ही पी सिंग गव्हर्नमेंटचा जो मेमोरंडम होता त्याच्यामध्ये आणि पी व्ही नरसिंहराव गव्हर्नमेंटच्या मेमोरंडममध्ये त्या ठिकाणी 2 चेंजेस करण्यात येतात. आणि ते चेंजेस असे असतात की पहिलं तर जो इकॉनॉमिक क्रायटेरिया आहे इन ग्रांटिंग रिझर्वेशन तो त्या ठिकाणी इन द पुअरर सेक्शन त्यांच्यासाठी त्या ठिकाणी कोटा 27% त्या ठिकाणी तयार केला जातो. आणि दुसरं 10% ज्या वॅकन्सीज असतात त्या 10% वॅकन्सीज ह्या हायर कास्टमध्ये पण त्या ठिकाणी ठेवल्या जातात. तर हे 2 चेंजेस जे आहेत ते काँग्रेसचं जे पी व्ही नरसिंहराव सरकार आहे त्यांनी त्या रिझर्वेशनच्या संदर्भात जे व्ही पी सिंगच्या गव्हर्नमेंटनं अंडर दॅट ऑफिस मेमोरंडम दिलेलं होतं ऑलरेडी, त्याच्यामध्ये हे 2 चेंजेस हे गव्हर्नमेंट त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करतं. आता 5 जजेसचं बेंच जे आहे ते त्या ठिकाणी या मॅटरला डिसाईड करण्यासाठी बसवलं जातं. पण नंतर मग ते 5 जजेसचं बेंच जे आहे ते पुन्हा एकदा हे मॅटर जे आहे ते स्पेशल कॉन्स्टिट्यूशन बेंच जे 9 जजेसचं असतं त्यांच्याकडे ते रेफर करतं. कारण हा जो कॉन्स्टिट्यूशनल क्वेश्चन या ठिकाणी तयार होतो तो खूप महत्त्वाचा क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होतो आणि लिगल पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी हा जो लार्जर बेंच आहे 9 जजेसचा तो त्या ठिकाणी गठीत करण्यात येतो. मग 9 जजेसचं जे बेंच आहे ते 9 जजेसचं बेंच मंडल कमिशन केस 6:3 म्हणजे 6 वर्सेस 3 अशा त्या डिव्हिजनमध्ये ते मंडल कमिशनचे जे जजमेंट आहे ते जजमेंट त्या ठिकाणी डिसाईड करतात. आता या जजमेंटमध्ये 1993ला हे जे जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटमध्ये काय नेमकं डिसाईड केलेलं आहे. ओबीसी हा जो घटक आहे तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी रिझर्वेशनसाठी क्लेम करणारा घटक म्हणून पुढे येतो. आणि जे मंडल कमिशन आहे त्या केसमध्ये ज्या रिकमेंडेशन त्या कमिशनने दिलेल्या होत्या 27% रिझर्वेशनच्या, त्या इंदिरा स्वानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा जो खटला आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चॅलेंज करण्यात येतात. आता हे जे 9 जजेस आहेत त्यांनी इंदिरा स्वामीमध्ये काय नेमकं त्यांचं जे निकाल आहे त्याच्यामधून काय गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत त्या इन शॉर्ट आपण या ठिकाणी बघणार आहे. पहिलं तर त्यांनी हे मान्य केलं की जो युनियन गव्हर्नमेंटचा जो डिसिजन आहे टू रिझर्व द 27% सीट फॉर द बॅकवर्ड क्लासेस तो व्हॅलिड आहे आणि तो कॉन्स्टिट्यूशनल आहे. आणि मग मंडल कमिशननं काय केलं किंवा इंदिरा स्वामीच्या जजमेंटनं काय केलं की 27%ची जी काही प्रोव्हिजन आहे फॉर द बॅकवर्ड क्लासेस ती जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन ही रास्त ठरवली, योग्य ठरवली, कॉन्स्टिट्यूशनल ठरवली. पण याच्यामध्ये क्रिमिलेअर हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केला. आता क्रिमिलेअर म्हणजे काय की जे त्या बॅकवर्ड क्लासेसमधले जे एक हायर स्टेटसचे जे लोक आहेत आणि त्या हायर स्टेटसच्या लोकांना त्या रिझर्वेशनच्या पॉलिसीमधून एक्सक्लूड करणं त्याला आपण म्हणायचं क्रिमिलेअर. जे सोशली ॲडव्हान्स आहेत त्यांचं स्टेटस उडारलेलं आहे त्यांना त्या रिझर्वेशनच्या पॉलिसीमधून एक्सक्लूड करायचं, इलिमिनेट करायचं आणि त्याच्यासाठी क्रिमिलेअर नावाचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट या केसने त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला. हा दुसरा एक मुद्दा या जजमेंटमध्ये जो अधोरेखित केला तो म्हणजे रिझर्वेशन जे आहे ते फक्त इनिशियल अपॉइंटमेंटमध्ये त्या ठिकाणी लागू करावं. जे सबसिक्वेंट जे प्रमोशन वगैरे आहे पदोन्नती त्या केसमध्ये रिझर्वेशनचा विचार केला जाऊ नये असंही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी अधोरेखित केलं. आता टोटल रिझर्वेशन जे आहे ते टोटल रिझर्वेशन 50%च्या वरती नाही गेलं पाहिजे. म्हणजे त्याची जी सिलिंग लिमिट आहे जे अगोदर पण त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ती सिलिंग लिमिट इंदिरा स्वामीने ॲज इट इज मेंटेन ठेवली.
पण त्या ठिकाणी असंही मेन्शन केलं की जर अपवादात्मक परिस्थिती असेल तर त्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या 50%च्या वरती आपण रिझर्वेशन देऊ शकतो. पण ते फॅक्ट अँड सर्कमस्टन्सेसवरती डिपेंड आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रिझर्वेशन 50%च्या वरती नाही केलं पाहिजे, हे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलं. आता जो ऑफिस मेमोरंडा होता, जो 1990ला इश्यू केलेला होता आणि नंतर काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने 1991ला तो इश्यू केला, तो ऑफिस मेमोरंडा जो आहे तो या जजमेंटने व्हॅलिड ठरवला, वैध ठरवला, कॉन्स्टिट्युशनल ठरवला. पण काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने 10% सेपरेटली जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत पण जे बाय कास्ट हायर कास्टमध्ये येतात त्यांचे जे 10% रिझर्वेशनची जे कोटा सिस्टीम आहे त्या कोटा सिस्टीमला त्यांनी कोर्टाने स्ट्रक डाऊन केलं, त्याला अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलं. आणि मग 16(4) जो आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की संविधानामध्ये कुठलीही अशी मेथड नाही की ज्याच्यामध्ये 16मध्ये किंवा 15मध्ये संविधानानं मेन्शन केलेलं आहे की कुठल्या पद्धतीनं बॅकवर्ड क्लास हा काउंट केला पाहिजे, मेजर केला पाहिजे. आणि म्हणून मग आपण असं बघतो की या केसमध्ये पण कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जो 16(4)चा आधार घेऊन कोर्टाने म्हटलं की बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन इन आर्टिकल 16(4) कॅन बी आयडेंटिफाय ऑन द बेसिस ऑफ कास्ट. कास्टच्या बेसिसवरती आपण बॅकवर्ड क्लास जो आहे तो त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. तर कास्ट कॅन बी अ रिलेटिव्ह फॅक्टर टू डिफाईन द बॅकवर्डनेस ऑफ अ पर्सन. हा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये अधोरेखित केला. आता मी जसं म्हटलं की कुठलीही मेथड कॉन्स्टिट्यूशनने दिलेली नाही की बॅकवर्ड क्लास किंवा बॅकवर्डनेस कसा काउंट करायचा, कसा मोजायचा. आणि मग हे डिफाईन करत असताना सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की कास्ट कॅन बी अ रिलेव्हंट फॅक्टर आणि अलॉंग विथ दॅट कास्ट त्याचं मग ऑक्युपेशन असेल, पॉवर्टी असेल, इकॉनॉमिक स्टेटस असेल, तेही त्या ठिकाणी कन्सिडर केलं पाहिजे. आणि म्हणून जरी कास्ट हा रिलेव्हंट फॅक्टर असला तरी दुसऱ्या गोष्टी पण त्या ठिकाणी गृहीत धरल्या पाहिजे किंवा त्यांनाही त्या ठिकाणी वेटेज दिलं पाहिजे, हे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. नाव द मेन क्वेश्चन दॅट वेदर आर्टिकल 16 clause 1 and article 16 clause 4. So whether article 16 clause 4 is exception to article 16 clause 1. तर याला सुप्रीम कोर्टाने उत्तर देताना या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आर्टिकल 16 clause 4 इज नॉट अन एक्सेप्शन टू आर्टिकल 16 clause 1. तर तो अपवाद नाही आहे. तर आर्टिकल 16 clause 1चा जो जनरल जो प्रोव्हिजन आहे की ज्याच्यामध्ये नोकरीची संधी सगळ्यांना समान मिळाली पाहिजे, त्या रूलला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी त्या ठिकाणी आर्टिकल 16 clause 4 जो आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आणि म्हणून तो अपवाद नसून जो रूल ऑफ इक्वॅलिटी आहे इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट त्याला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी तो आर्टिकल 16 clause 4 जो आहे तो त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनमध्ये देण्यात आलेला आहे, असं या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. पण आता हे पण लक्षात आलं पाहिजे आपल्याला की 16 clause 4 जो आहे तो इंडिपेंडंट क्लॉज आहे आणि 16 clause 1 जो आहे तो इक्वॅलिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट सांगतो. आणि त्याचबरोबर रिझनेबल क्लासिफिकेशन जे आहे ते पण आर्टिकल 16 clause 1 मध्येच त्या ठिकाणी आपण वाचणे किंवा त्या ठिकाणी नमूद करणे हे पण त्या ठिकाणी गरजेचं आहे, हेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून रिझर्वेशन कॅन बी मेड ऑन द बेसिस ऑफ रिझनेबल क्लासिफिकेशन अंडर आर्टिकल 16 clause 1 हे आपण विसरून चालणार नाही. आता त्याच्यानंतर अजून काय या निकालाने साध्य झालं, तर याच्यामध्ये बॅकवर्ड क्लासेस जे आहेत ते बॅकवर्ड क्लासेस अंडर आर्टिकल 16 clause 1 म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये SC, ST, OBC दॅट इज अदर बॅकवर्ड क्लासेस यांचा समावेश हे आर्टिकल 16(4) मध्ये या निकालाने त्या ठिकाणी करण्यात आला.
आणि मग बॅकवर्ड क्लासेस म्हणजे SC ST OBC असं त्या ठिकाणी इन्क्लुजन जे आहे ते या निकालामुळे त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि मग ज्यावेळी आपण सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जे आर्टिकल 15(4) आपण रीड करतो आणि बॅकवर्ड क्लासेस अंडर आर्टिकल 16(4) याच्यामध्ये ज्यावेळी कम्पेअर करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की 16(4)चा जो उद्देश आहे तो 15(4)पेक्षा वायडर आहे. आणि म्हणून 16(4)ची जी संकल्पना आहे बॅकवर्ड क्लासेस अँड दॅट इज दोज हू आर नॉट रिप्रेझेंटेड ॲडिक्वेटली इन पब्लिक एम्प्लॉयमेंट, तर याचं जे इंटरप्रिटेशन आहे ते 15(4)च्या कम्पॅरिझनमध्ये हे वायडर आहे. कारण 15(4) जे आहे ते विशिष्ट सिच्युएशन आणि त्या सिच्युएशनच्या संदर्भाने त्या ठिकाणी आलेलं आहे. तर हेही या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केलेलं आहे. नाव क्रिमिलेअर जो आहे तो क्रिमिलेअरमध्ये आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये बॅकवर्ड क्लास हा काउंट केला जाऊ नये असंही सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर हे जे गोष्टी आहे या दोन संकल्पना त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. मग जे OBCमध्ये जे एनटायटल फॉर रिझर्वेशन त्याला आपण म्हणू, त्यांना काय करावं लागेल तर त्यांना ते नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जे आहे जे आपण बघतो ते त्यांना त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि मग त्यांचा समावेश जे आहे ते बॅकवर्ड क्लासेसमध्ये त्या ठिकाणी केला जाईल. आणि जे त्यांच्यामध्ये जे हायर स्टेटसवाले आहेत दे आर फॉर्मिंग इन द क्रीम, सो दे विल नॉट एंटायटल फॉर एनी बेनिफिट ऑफ रिझर्वेशन, हे या निकालाने सिद्ध करण्यात आलं. त्याचबरोबर आपण असं बघतो की आर्टिकल 16(4) जो आहे तो पॉवर्टी इरॅडिकेशनचा प्रोग्राम नाही की म्हणजे रिझर्वेशन द्यायचं आणि गरिबी हटवायची असा त्याचा उद्देश नाही. तर समाजातली जी सामाजिक जी काही उतरंडीची जी व्यवस्था आहे, भेदभावाची जी व्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब किंवा पब्लिक सर्व्हिसेस पब्लिक अंडरटेकिंगमध्ये जो मेजॉरिटी समाज जो आहे त्या समाजाचं प्रतिनिधित्व जोपर्यंत होत नाही, तयार होत नाही, तोपर्यंत हा जो रिझर्वेशनचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी कोर्टाने मान्य केला. आणि म्हणून अपलिफ्टमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास, दोज हू आर सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड, त्या संदर्भाने हा निकाल जो आहे तो त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि त्याच्यामुळं या संदर्भाने पण आपल्याला हे मान्य करावं लागेल की हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या निर्णयानं काय सांगितलं की देर इज अ नो रिझर्वेशन इन प्रमोशन. तर रिझर्वेशन जे आहे ते फक्त आणि फक्त इनिशियल अपॉइंटमेंटमध्ये आहे, प्रमोशनमध्ये रिझर्वेशन नाही दिलं पाहिजे असं हे जजमेंट त्या ठिकाणी सांगतो. पण जे अगोदरच त्या ठिकाणी प्रमोशनसाठी ड्यू आहेत ते ट्रान्झॅक्शन 5 वर्षापर्यंत चालू राहतील असंही या निर्णयामध्ये सांगण्यात आलं. आणि म्हणून जे त्या ठिकाणी ऑलरेडी प्रमोशन ड्यू असतील ते 5 वर्षापर्यंत निकालानंतर पण त्या ठिकाणी ॲज इट इज व्हॅलिडली चालू ठेवण्याचा त्या ठिकाणी निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टानं या केसमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं असंही सांगितलं की एक स्टॅट्युटरी बॉडी त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूट झाली पाहिजे, परमनंट स्टॅट्युटरी बॉडी. आणि मग कुठल्या कास्ट इन्क्लूड केल्या पाहिजे, कुठल्या एक्सक्लूड केल्या पाहिजे, त्या संदर्भानं ती जी बॉडी असेल ती त्या ठिकाणी निर्णय घेईल आणि ही बॉडी इंडिपेंडंट बॉडी म्हणून काम करेल, कुठलाही राजकीय दबावाखाली ही बॉडी काम करणार नाही असंही त्या ठिकाणी रिकमेंडेशन जे आहे हे या निकालातून समोर आल्याचं आपल्याला दिसतं. एकंदर ह्या काही गोष्टी आहेत ज्या या निकालामुळं जी रिझर्वेशनच्या संदर्भातली जी काही कन्फ्यूज स्थिती होती त्या स्थितीला सावरण्यासाठी हा जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. याचबरोबर आपल्या हेही लक्षात येतं की रिझर्वेशन ही जी संकल्पना आहे ती यूज कमी प्रमाणात झालेली आहे आणि मिसयूज जास्त प्रमाणात झालेली आहे. आणि म्हणून या निकालाने सांगितलं की रिझर्वेशन इन प्रमोशन नॉट अलाउड, पण आपण लगेचच बघतो की पार्लमेंटनं काय केलं,
77वी घटनादुरुस्ती संविधानामध्ये केली आणि रिझर्वेशन इन प्रमोशन ही घटनादुरुस्ती त्या ठिकाणी लागू केली. आणि याचं कारण म्हणजे ज्यावेळी वोट बँक पॉलिटिक्स आपण बघतो त्यावेळी राजकीय पक्ष असे निर्णय घेऊन त्या ठिकाणी लोकांची मतं खेचण्याचा प्रयत्न करतात. इंदिरा स्वानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसच्या अनुषंगानं एवढं या ठिकाणी विवेचन करून थांबतो. मला आशा आहे की तुम्हाला यामधून ज्या गोष्टी समजायला पाहिजे त्या समजल्या असतील आणि जर या गोष्टी समजल्या असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.